My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about Marxist literary theory and criticism, part 5. The Marxist analysis of history and its impact on literary cultural products therefore applies more broadly than to a particular time or geographic location. Despite developing in Europe on the backs of brutal exploitation of Asia, Africa and the Americas, a point noted by Karl Marx in Capital. तर मार्क्सिस्ट ॲनालिसिस जे आहे म्हणजे मार्क्सिस्ट लोकांचं विश्लेषण आहे, त्यांनी इतिहासाचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे इतिहासात बरंच शोषण झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव पडलेला आहे साहित्यिक संस्कृतीवर, आणि त्यामुळे ही जी मार्क्सिस्ट थिअरी लागू होते ती अधिक विस्तृतपणे लागू होते. एका विशिष्ट कालखंडाला लागू न होता ती संपूर्णच कालखंडाला लागू होते. एका विशिष्ट भौगोलिक स्थितीला लागू होत नाही, तर संपूर्ण जगाला लागू होते. आणि भलेही युरोपमध्ये डेव्हलप झाली असेल तरीही ती पूर्ण जगाला लागू होते. अशी आहे ही मार्क्सिस्ट थिअरी. आणि याचं बॅकग्राऊंड काय आहे या मार्क्सिस्ट थिअरीचं म्हणणं आहे इतिहासात अतिशय रानटीपणे लोट करण्यात आली आहे, शोषण करण्यात आलेलं आहे, लूटमार करण्यात आली आहे. एशिया खंडात, आफ्रिका खंडात आणि अमेरिका खंडात, या तिन्ही खंडात इंग्रजांनी अतिशय रानटीपणे नासधूस केली, राज्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा नोट केला आहे कार्ल मार्क्सनी त्याच्या दास कॅपिटलमध्ये, तो म्हणजे शोषणाचा. कॅपिटलिझम केम इन टू द वर्ल्ड विथ ऑल द रेटॉरिकल फॅनफेअर ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, a phrase associated with the French Revolution, a political revolution in which the bourgeoisie class came to power, overthrowing the feudal aristocracy, monarchy, and the church, but has proved no exception to other forms of class rule that exact enormous horrors as the price of systematic functioning and reproduction. आता कॅपिटलिझम म्हणजे भांडवलवाद हा जगात आला. कसा आला तर अलंकारिक त्याचे खूप फॅनफेअर होते, म्हणजे खूप जंत्रीमंत्रीसोबत घेऊन, त्याचे चाहतेसोबत घेऊन. कॅपिटलिझम कसा आहे की माझी संपत्ती माझं सगळं काही, तर प्रत्येकाला हा लोभ असतोच, म्हणून जवळपास प्रत्येकजण याला फॉलो करायला लागला कॅपिटलिझमला, भांडवलवादाला. पण सोबतच त्यात अजून चाहते जोडले गेले. कोणत्या शब्दांचे चाहते होते ते? लिबर्टी, स्वातंत्र्य, इक्वॅलिटी, समता, आणि फ्रॅटर्निटी, बंधुत्व. हे तीन शब्द या फ्रेजेस कशाशी संबंधित आहे तर फ्रेंच राज्यक्रांतीशी संबंधित आहे. अशी राजकीय राज्यक्रांती जी मध्यमवर्गीय लोकांनी, कामकरी वर्गांनी अस्तित्वात आणली, ती क्रांती त्यांनी घडवून आणली आणि ते सत्तेवर आले. त्यांनी कोणाला फेकलं उचलून तर फ्युडल एरिस्टोक्रसी म्हणजे ती जमीनदाराची जी सरंजामशाही होती, राजेशाही होती, ती उचलून फेकली. मोनार्की म्हणजे राजेशाही, एरिस्टोक्रसी जमीनदार लोकांची सत्ता, हे सगळं उचलून फेकलं परंपरागत आणि स्वतःची सत्ता स्थापन केली. आणि त्यांनी चर्चलासुद्धा डावललं, कारण चर्चसुद्धा जरब बसवायचं लोकांवर. पण इथे मग आता लोकशाही पद्धतीने एकत्र आले, कष्टकरी वर्ग, कामकरी वर्ग. आणि बट हॅज प्रूव्ड नो एक्सेप्शन टू अदर फॉर्म्स ऑफ क्लास रूल. पण इथेसुद्धा अपवाद नाही राहिला, इथेसुद्धा क्लास रूल आलाच. इथेसुद्धा मग भलेही कामकरी वर्ग आले, त्यातही श्रीमंत, मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग प्रस्थापित झाला. आणि त्यामुळे काय झालं, प्रचंड भीती निर्माण झाली लोकांमध्ये. कारण पुन्हा गरीब लोक घाबरायला लागले की भलेही हे पद्धतशीर चालू आहे डेमोक्रेसीचं कार्य, रिप्रोडक्शन, उत्पादनही चांगलं चालू आहे, पण तरीही भीती आहे. कारण पुन्हा वर्ग निर्माण झाली, जमीनदारी गेली, तरी पुन्हा कष्टकरी, कामकरी वर्गात जे जास्त काम करत होते ते श्रीमंत झाले, ज्यांना कमी डोकं होतं किंवा ज्यांना कमी काम होतं ते मध्यमवर्गीय राहिले, आणि एकदमच जे होते बुद्धू ते गरीब राहिले. पुन्हा इथे क्लास निर्माण झाला. कॅपिटलिझम्स हिस्ट्री इन्क्लूड्स स्लेव्हरी, जिनोसाइड्स, ब्रुटल वॉर्स, फॅसिझम, मिलिटरी डिक्टेटरशिप्स, colonialism, imperialism, mass starvation, and exploitation of labor alongside, paradoxically, the greatest developments in technology, science and productivity of labor. आता भांडवलवादाचा जर इतिहास पाहिला तर यात कशाचा समावेश होतो? भांडवलवादामध्ये गुलामी आली, जिनोसाइड्स म्हणजे वंश कत्तली आल्या,
जसं हिटलरनी केल्या होत्या ज्यू लोकांच्या वंश नष्ट केला. ब्रुटल वॉर्स, एकदम पाशवी युद्ध आली, रानटी युद्ध आली. फॅसिझम म्हणजे आमची सत्ता खरी म्हणणारे इटलीचे फॅसिस्ट लोक. मिलिटरी डिक्टेटरशिप्स, सैनिकी हुकुमशाही आली. कॉलोनियलिझम, वसाहतवाद आला. इम्पेरियलिझम, साम्राज्यवाद आला. मास स्टार्वेशन, लोक उपाशी मरायला लागले देशच्या देश. आणि त्याचसोबत पूर्ण कामगार एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर आलं. त्या कामगार वर्गाचं शोषण सुरू झालं. आणि सोबतच एकदम विरोधाभास हे तर होताच, या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी होत्या. त्याचसोबत आता पॅराडॉक्सिकली मी उलटपक्षी काही पॉझिटिव्ह गोष्टी होत्या. सो ग्रेटेस्ट डेव्हलपमेंट्स इन टेक्नॉलॉजी, जे महान असा विकास झाला टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा, सायन्स विज्ञानाचा अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. आणि इथे कामगार वर्गाची उत्पादन क्षमतासुद्धा प्रचंड वाढली. म्हणजे तिकडे निगेटिव्ह, त्यासोबत त्या नाण्याची दुसरी बाजू पॉझिटिव्हसुद्धा होती. द कॉन्ट्रडिक्शन बिटवीन द अमाऊंट्स ऑफ ह्युमन सफरिंग द कॅपिटलिस्ट सिस्टम रिक्स अँड द टेक्नॉलॉजिकल अँड प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल टू सॅटिस्फाय ह्युमन नीड्स ब्रिंग इन मार्क्स's व्ह्यू द इव्हेंच्युअल डाऊनफॉल ऑफ द सिस्टम. आता विरोधाभास जर पाहिला तर यात कॅपिटलिझम म्हणजे भांडवलवाद तंत्रात खूप त्रास आहे मनुष्याला. आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा आणि उत्पादन क्षमता जी आहे, शक्ती आहे, ती मनुष्याच्या गरजा सॅटिस्फाय करायला, पूर्ण करायला अतिशय कारगर सिद्ध होते, अतिशय महत्त्वाची सिद्ध होते. आणि मार्क्सचा व्ह्यू काय म्हणतो? मार्क्स म्हणतो मनुष्याच्या गरजा सगळ्यात प्रथम आहे आणि या टेक्नॉलॉजिकली प्रोडक्शननीच पूर्ण होऊ शकतात. त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावं लागेल. अँड द इव्हेंच्युअल डाऊनफॉल ऑफ द सिस्टम. त्याचवेळी काय होतं मग, अति मशीनकडे लक्ष दिलं, अति प्रोडक्शनकडे लक्ष दिलं तर मग मनुष्याचा सामाजिक विकास होत नाही. माणूस नुसता पैशाकडे लक्ष द्यायला लागतो आणि त्याचवेळी मग इव्हेंच्युअली म्हणजे परिणामता काय होते की ती सिस्टीम खाली पडायला लागते, डाऊनफॉल होतो, तिचा ऱ्हास व्हायला लागतो. कारण लोक भावभावनेला महत्त्व न देता, माणुसकीला महत्त्व न देता पुन्हा पैशाकडे मनी माइंडेड होतात, पैशाकडे लक्ष द्यायला लागतात. आणि धिस ब्रिंग्स डाऊनफॉल ऑफ द सिस्टम. दिस इज ऑल अबाउट पार्ट 5. थँक्यू व्हेरी मच.